वारी पंढरपूरकडे निघालेली आहे आणि वारीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांना आपण पाहिलं की पोटाची भूक तर भागवली जातेच, पण यासोबतच खरं तर दमलेले हे वारकरी ज्यावेळेस पुण्यात येतात 2 दिवस चालल्यानंतर, तर त्यांची हातपाय चेपून देणे असेल किंवा पर्सनल केअर असेल, स्वतःची स्वच्छता असेल, या सगळ्या गोष्टी करून देण्याचं काम पुण्यातली काही मंडळं करतात। खरं तर नाना पेठेतलं साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर जे आहे, या तालीम मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा हे जे मंडळ आहे मागच्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून ही सेवा या ठिकाणी करतायत। खरं तर पाहिलं तर मालिश करणं असेल, मसाज असेल, दाढी कटिंग असेल, चप्पल दुरुस्ती असेल, या सगळ्या गोष्टींची कामं या ठिकाणी अगदी मोफतपणे केली जातात। चाचा आहेत आपल्यासोबत ही सेवा करणारे, चाचांना विचारणार आहोत। चाचा, किती वर्षापासून ही सेवा देत आहे आणि काय आनंद असतो? आता 25-30 वर्ष झाले साहेब करताना, सगळं आनंद भेटते। हैदराबादहून येते मी, मसाजसाठीच येतो खिदमत करायला। 30 आनंद मिळतो हे सगळं करताना। आपले पेशंट बी लवकर बरा होते तिकडे हैदराबादात। एक वेगळा आनंद मिळतो। बाबा, तुम्ही कुठून आलात आणि दरवर्षी ही सेवा करून घेता का? मी इथं या ठिकाणी 40 ते 45 वर्ष झालं मी येतो इथं। 40 ते 45 वर्ष कंप्लीट येतोय मी इथं। तेव्हा एवढं पब्लिक बी नव्हतं, पब्लिक म्हणजे एवढी नव्हती पाहताना। आपली राहण्याची व्यवस्था इथं होती आमची, इथं जवळ आमची नातलक आहेत, त्याच्या नातलकाच्या दृष्टीने आम्ही ह्या गल्लीत आलो नाना पेठत। हे अण्णा आमचे पिसाळाचे इथले चबुत आहे ना, माहिती सगळे मंडळी सेवा मोफतपणे देत आहेत। पाऊस पाणी चांगला झाले असेल गावाकडे, त्यामुळे तुम्ही खुश पण दिसताय। कुठल्या गावावरून आलात? गाव लोणंद, हे लोणंद, नेरा लोणंद। पाऊस झालाय गावाकडे? पाऊस झालाय आपला, पेरणी पुरता झालाय आपला, म्हणजे पोटापुरतं झालंय आपलं, म्हणजे उगावती पेरणी झाली म्हणायचं, बाकी काय नाही। हायच सगळं जिथली तिथं आहे बाबा। वारीला निघालात तुम्ही आणि आता जी काही शारीरिक दुखणी असतील, पाय दुखत असतील, हे सगळी सेवा करून घेतोय आपण। आणि आपल्या हे सगळं करणारे आयोजन करणारे जे मंडळी आहेत त्यांचे प्रमुख आहेत आपल्यासोबत। मला सांगा, किती वर्षापासून ही सेवा आहे आणि कशा पद्धतीने आपण हे नियोजन करतो? साधारणतः आम्ही साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून वारकऱ्यांसाठी मोफत निवास, भोजन, भजन, मनोरंजन, त्यांचं मोफत दाढी कटिंग, चप्पल दुरुस्ती, त्यांच्यासाठी भजनाचा कार्यक्रम, अनेक वेगवेगळे कार्यक्रम लावून त्यांची आम्ही सेवा करतो। आणि ती सेवा करताना प्रचंड असं समाधान लाभतं। आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही आणखीन एक या ठिकाणी उपक्रम सुरू केला आहे की जो भारताचा आणि छत्रपती शिवरायांचा राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्म समभावाचा परंपरा आहे, ती वाढावी, ती टिकावी म्हणून एक उपक्रम आम्ही सुरू केला आहे। सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये आम्ही इथं तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी आणि संविधानाचं पूजन सुरू केलं आहे। आणि इथून अभिवादन दिंडी काढणार। इथून आम्ही दिंडीला जाताना ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो ते निवडुंगा विठोबा मंदिर, त्यानंतर माऊलीची जिथं मुक्काम असतो तर त्या ठिकाणी पालखी विठोबा मंदिर, आणि तुकाराम महाराजांची पालखी निघाल्यानंतर 1 किलोमीटरवर माळवाडी म्हणून परिसर आहे, तिथं अंगाडशा बाबाचा दर्गा आहे। अंगाडशा बाबा आणि तुकाराम महाराज हे समकालीन आहेत आणि त्यांची जी पालखी निघाल्यानंतर त्या ठिकाणी मोठी अभंग आरती होती लाखो वारकऱ्यांच्यात। तसाच तो दर्गा आमच्या इथं पण आहे। तर आम्ही तिथून मग माऊलीचं हे झाल्यानंतर अंगाडशा बाबाला अभिवादन करतो। आणि रिजवानी मस्जिद म्हणून जी आहे गंजपेठेतली, त्या ठिकाणी मुस्लिम बांधव वारकऱ्यांसाठी, सर्व धर्मियांसाठी भोजन देतात। तो त्यांचा जो पदार्थ आहे शाकाहारी बिर्याणी आणि शिरकुर्मा, असे आम्ही हे सगळे उपक्रम करतो। नक्कीच हे सगळेच उपक्रम अगदी स्वागतार्ह आहे। पुण्यात आल्यानंतर या सगळ्या मंडळींना ही सेवा देण्यासाठी अनेकांचे हात सरसावलेले असतात आणि हे सगळे हात सरसावल्यानंतर वारकऱ्यांना जे एक समाधान असतं, पुणेकरांची बातच न्यारी असंच म्हणावं लागेल, कारण पुणे तिथे काय उणे, पुण्यातली ही सगळी मंडळी वारकऱ्यांची अशा पद्धतीने सेवा करताय, ही एक लक्षवेधी सेवासुद्धा म्हणता येईल। प्रशांत मोहिते सर, आयचिन शिंदे, न्यूज 18 लोकमत, नाना पेठ, पुणे।